मास्टरच्या पंचनामा भाग 4 मध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभा पंचनामा करत असताना आपल्या सूचना तसेच आपल्या कमेंट्स ज्या आल्या त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा। मित्रांनो, आम्ही हा जो पंचनामा सुरू केला या सदरमध्ये अनेकांनी आम्हाला अनेक प्रकारच्या सूचना दिल्या, ज्यामध्ये बहुतांश सूचना आपण स्क्रिप्टमध्ये किंवा बॅकग्राऊंडमध्ये दाखवणारच आहोत। ज्या चांगल्या असतील त्या सूचना निश्चितच आम्ही त्याचा पालन करणार आहोत। हा सदर सुरू करत असताना निश्चितच काही गावांनी जे उल्लेखनीय काम केलं, ज्याच्यामधले आपण मेहकर विधानसभा मतदारसंघातले 10 महत्त्वाचे गावं निवडलेले आहेत, ज्या गावामध्ये खासदार जाधव यांना लीड आहे, ज्याला टॉप 10 विलेज म्हणता येईल, ज्यांनी खासदार जाधव यांना लीड दिलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने त्यांचं मूळ गाव मादनी आहे। मी तुम्हाला त्या 10 गावांची मूळ आकडेवारीच वाचून दाखवतो। एकूण मतदान झालेलं आहे 1453, त्यापैकी 906 मतदान खासदार जाधव यांना आहे। तर शेनल्यामध्ये 1366 मतदान झालं, त्यापैकी 631 मतदान खासदार जाधव यांना आहे। आरेगावमध्ये 1312 मतदान झालं एकूण, त्यामध्ये 624 मतदान खासदार जाधव यांना आहे। तसेच बाबुळखेडमध्ये 730 मतापैकी 368 मतदान खासदार जाधव यांना आहे। वरुडमध्ये 740 पैकी 360 मतदान खासदार जाधव यांना आहे। मोहना खुर्द येथे 432 पैकी 245 मतदान खासदार जाधव यांना आहे। तर मोहना बुद्रुक येथे 432 पैकी 245 एवढं मोठं मतदान खासदार जाधव यांना आहे। लावण्यामध्ये सुद्धा 711 पैकी 334 मतदान खासदार जाधव यांना आहे। तर फरदापूरमध्ये 357 पैकी 303 मतदान खासदार जाधव यांना आहे। उकळीमध्ये 1980 पैकी 777 मतदान खासदार जाधव यांना आहे। एकूण झालेल्या मतापैकी 45% अबोव म्हणजे 45% प्लस मतदान खासदार जाधव यांना ज्या गावात घेता आलं किंवा ज्या मतदारांनी 50% 45% विश्वास हा खासदार जाधव यांच्यावर व्यक्त केला, त्याच गावाची निवड आपण आकडेवारीनुसार या सदरमध्ये केलेली आहे। ज्या पद्धतीने आपण कुचकामी ठरलेल्या लोकांवर आरोप करत आहोत, त्याचप्रमाणे त्यांचं केलेलं काम हे जनतेसमक्ष आपण उलगडा करत आहोत, त्याच पद्धतीने या गावात सुद्धा ज्या गावामध्ये खासदार जाधव यांना 45-50% मतदान मिळालं, अशा गावांची दखल घेणं सुद्धा आपलं म्हणजेच प्रसारमाध्यमाचं काम आहे। तेच खोजमास्टरनी या सदरमध्ये केलेलं आहे। या सर्व गावाचा इत्थंभूत आढावा आपण त्या गाव लेवलला जाऊन करणार आहोत। या गावामधील किती विकास कामं झाली, कोणकोणत्या प्रकारचे लोक पुढारी तिथे काम करतात, शिवसेनेचा सच्चा शिवसैनिक म्हणून ज्या शिवसैनिकांनी मतदान केलं आणि खासदार जाधव यांना प्रथम पसंती दर्शवली, अशा लोकांचं काही स्टेटमेंट स्वरूपात सुद्धा आपण तेथे रेकॉर्ड करणार आहोत। पंचनामा सदरच्या प्रचंड लोकप्रियेनंतर आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आपण जो प्रतिसाद या सदरला देऊन राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन सुद्धा व्यक्त करतो। कारण मित्रांनो, आम्ही कार्य करत असताना आमच्या चुकाची तसेच कार्याची प्रशंसा जर आपण केली तर त्या निमित्तानं आमचं मनोबल सुद्धा वाढतं। मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की या 10 गावाचा म्हणजे या टॉप 10 गावाचा आपण आढावा तर घेणारच आहोत, परंतु काही डॉक्युमेंटेशन म्हणजे कागदपत्राची पूर्तता नसल्यामुळे आपल्याला मेहकर शहरातील प्रभाग वाईज जो आढावा घ्यायचा त्याला थोडा विलंब होत आहे, त्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो। तो आढावा सुद्धा आपण लवकरच सुरू करणार आहोत। 60% कागदपत्र जी पुष्टी आपण केलेली आहे त्या संदर्भात आपल्याला मिळालेलीच आहेत। मेहकरच्या प्रभाग 1 पासून तर सर्व प्रभागाचा ॲनालाइज आपण करणार आहोत। खोज मास्टरच्या सर्व दर्शकांना माझी नम्र विनंती राहील की आपण आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी तुम्ही स्वतःसुद्धा शेअर करा, कारण आपल्या परिस्थितीत आपल्या सभोवतालचं राजकारण याचा ॲनालाइज होत असताना आपला सर्वांचा सुद्धा कर्तव्य आहे की त्याला इतरांपर्यंत पोहोचवणं। आम्ही आमचं ज्या पद्धतीने काम करत आहोत त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचं काम कराल ही खात्री आहे। आणि आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम पेजला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील भागात घेऊन येत आहोत या 10 खेड्या टॉप 10 खेड्यासोबतच मेहकर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या 10 प्रभागात